जितके डाव लुटन तितके डाव तुम्हाला कर्जमाफी करावं लागेल. सरकार दरवर्षी लुटू नका. आम्ही कुठं कर्जमाफीची मागणी आहे? लुटलं म्हणून आहे आणि तुम्ही बोलले म्हणून आहे. तुम्ही बोललेच नसते तर आम्ही कर्जमाफी बोललो नसतो. कारण लूट काय आहे, 3,500 क्विंटलमध्ये आमची सोयाबीन विकावं लागली. 15% नफ्यानं शिफारस किती केली? 7,000 रुपये भावाची. हे पाशा पटेल जे आता कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आहे राज्याचे. आपला एक कृषी मूल्य आयोग झाला, केंद्राचा केंद्रीय कृषी मूल्य आयोग आहे. आता आपण एकूण भाव शिफारस केली 7,000ची केंद्र सरकारला. 15% नफा. हे 15% नफा म्हणजे फारच कमी आहे. साधे भजे जरी काढले ना आपण हॉटेलमध्ये तो 70% नफ्यावर जातो. तुमचा जरी आपण पाहिलं एकंदरीत तुम्ही 50% नफ्यानं कुठलाच उद्योग कोणी करत नाही. किमान तो 70-80% नफ्यात जातो. आम्ही 15% नफ्यानं आम्हाला 7,000 रुपये भाव सोयाबीनचे भेटले नाही. केंद्र सरकारनं राज्य सरकारनं 7,000 भावाची शिफारस केली आणि केंद्रानं जाहीर केलं 5,000 रुपये. आता 5,000 रुपये भाव जाहीर केले म्हणजे 15% नफा तर भेटलाच नाही. घाट्यानं केंद्र सरकार खरेदी करायला पाहिजे. 5,000 रुपये भावानं 20% सोयाबीन खरेदी केलं 5,000नं आणि मार्केटमध्ये भाव होते 3,500. लुटलं किती एका क्विंटलला मागं? 3,000नं. एका एकरात 6 क्विंटल. एका एकरच्या शेतकऱ्याला लुटलं 18,000नं सरासरी. 5 एकरवाल्याला किती झालंय? 1,00,000 रुपयानं लुटायचं आणि 6,000 रुपये तुम्ही द्यायचं. तर ही लूटच थांबली पाहिजे ना. आम्हाला मागेल किमान 15% नफा येईल एवढा भाव देण्याची ताकदच तुमच्यात नसेल तर म्हणून आम्ही मागणी त्याला जोडली होती का पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं MRHS मध्ये करा. म्हणजे उत्पादन खर्च कमी करा. उत्पादन खर्च कमी झाला तर नफ्यात वाटेकरी होईल. आणि ऊन वारा पाऊस वादळ काही जरी आलं तर माझा त्या शेतीला लागत जे होईल त्याचा खर्चच कमी लागेल म्हणजे माझं नुकसानही कमी होईल. बरोबर. मग खताला तुम्ही सबसिडी देताय, रासायनिक खताला, शेणखताला का देत नाही? नेपाळ देतं ना सेंद्रिय खताला सबसिडी, आम्ही का देत नाही? म्हणजे गायपाला म्हणतंय, गाय गोमाता आहे, पण गोमाता वाचवणारा शेतकरी वाचला पाहिजे का नाही वाचला पाहिजे? ती जी गाय आहे दूध देत नाही किंवा तो बैल आहे तो कामी येत नाही, त्याला वागवायचं आहे. त्याला वागवायचं आहे म्हणजे काय फुकटात वागते का तो? त्याला पैसे द्यावं लागतं. किमान एका बैला गाई मागं 100 रुपये रोजाचा खर्च आहे. मग तो तुम्ही आम्हाला धर्म सांगायचा आणि धर्म पाळताना त्याचे सहभागी व्हायचा नाही. तुम्ही फक्त बोलायचं, पाळायचा मात्र धर्म गरिबांना. ही नालायकी आहे, ही हरामखोरी आहे. याच्यापेक्षा वाईट शब्द बोलू शकतो पण ते मला बरोबर वाटत नाही.